हाय फ्रेंड, हॅलो, कसे आहात तुम्ही? इथं मी तुम्हाला सांगणार आहे की उसावरच्या शेंगा. मी उसावरच्या शेंगा म्हणते कारण आमच्या गावाकडे उसावरच्या शेंगा म्हटल्या जातात. तुम्ही काय म्हणता ते कमेंट करून नक्की सांगा. याला चांगलं मी असं निवडून घेतलेला आहे, साफ करून घेतलेला आहे, इथं बघू शकता. आणि चांगलं व्यवस्थित आपल्याला बघूनच ह्याला सोलायचं आहे, नाहीतर असं आपल्याला किडकंसुद्धा लागू शकतं. त्याच्यामुळे आपल्याला चांगलं आणि व्यवस्थितच सोलून घ्यायचं आहे. आणि ह्या भाजीला आपल्याला नंतर जी मी सोललेली भाजी आहे त्या भाजीला आपल्याला धुवून घ्यायचं आहे स्वच्छ असं. कारण कोणते पण औषध फवारलेले वगैरे असतात, कोणतेही भाजीपाला वगैरे करताना आपण धुवूनच करायचं आहे, नाहीतर ते आपल्यासाठी चांगलं नसतं. म्हणून इथं मी स्वच्छ असं धुवून घेत आहे भाजी चाळणीमध्ये. आणि एका पातेलं घ्यायचं आहे, त्या पातेल्यामध्ये आपल्याला ह्या शेंगा टाकून घ्यायच्या आहेत. कारण आपल्याला ह्या शेंगा उकडून घ्यायच्या आहेत. उकडल्यानंतर आपल्याला एक भाजीचा वेगळा म्हणजे टेस्ट येते. आणि ही भाजीत आपण जेव्हा टाकतो, भाजी डायरेक्ट करतो, तेव्हा आपली शेंग व्यवस्थित शिजली जात नाही आहे. त्याच्यामुळे आपल्याला ह्याला उकडून घ्यायचं आहे. आता मी ही शेंग टाकून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी पाणी टाकत आहे. आपल्याप्रमाणे आपल्याला जेवढी जास्त पातळ करायची किंवा घट्ट करायची त्याप्रमाणे आपल्याला पाणी टाकायचं आहे. आणि हेच पाणी आपल्याला नंतर भाजीत यूज करायचं आहे. आणि याच्यामध्ये मी मीठ पण टाकून घेत आहे, कारण मीठ टाकून कोणतीही भाजी आपण उकडून घेतली किंवा मिठात जरी भाजी भिजवली तरी आपली भाजी पटकन अशी शिजली जाते. त्याच्यामुळे मी इथं मीठ टाकून ठेवलं आहे आणि गॅस पेटवत आहे. आणि त्याच्यावरती आपल्याला हे पातेलं ठेवून घ्यायचं आहे आणि ह्याला झापून उकळावून घ्यायच्या आहेत. मस्त आपल्या शेंगा जे आहेत ते उकळावून घ्यायच्या आहेत, कारण ह्या शेंगा थोड्याशा निब्बर असतात त्याच्यामुळे. आणि इथं मी लसूण घेतलेला आहे. लसूण पण आपल्याला जोपर्यंत आपल्या शेंगा शिजत आहेत तोपर्यंत आपल्याला लसूण सोलून घ्यायचं आहे. आणि इथं बघू शकता चांगल्या आपल्या शेंगा शिजलेल्या आहेत आणि लसूण पण सोलून झालेला आहे आपला. आणि इथं मी भाजीसाठी टोमॅटो आपल्याला धुवून चांगलं कापून घ्यायचं आहे. लसूण पण इथं मी वाटून घेत आहे. आणि इथं आपल्याला परत बघायचं आहे की आपल्या शेंगा अजून थोड्याशा, मी अजून 5 मिनिट ठेवलेलं होतं त्याच्यावरती गॅसवरती, मग ते शिजल्या का बघायचे आहेत. आणि ते मी चांगल्या शिजवून घेतलेल्या आहेत आणि त्याला साईडला ठेवलेलं आहे. इथं कढई ठेवत आहे कारण आपल्याला त्या कढईमध्ये भाजी करून घ्यायची आहे, म्हणून इथं मी कढई ठेवलेली आहे. आणि इथं पाहू शकता तुम्ही की मी लसूण वाटून घेतलेला आहे, टोमॅटो कापून घेतला आहे, कढीपत्ता घेतली आहे आणि कोथिंबीर. आणि थोडंसं लसूण मी ठेवलेलं आहे एक्स्ट्रा, कारण मला ते वरून टाकायचं आहे. म्हणजे आपली जेव्हा भाजी होते त्यानंतर मला ती, म्हणजे आपण जेव्हा तडका देतो भाजीला त्यानंतर मला ती लसूण टाकायचं आहे, त्याच्यामुळे मी ठेवलं आहे. पहिलं तेलात लसूण टाकण्यासाठी मी तिथं काढून ठेवलं होतं साईडला. आपल्याला जेवढं तेल लागतं आपल्याप्रमाणे घ्यायचं आहे, कारण कोणी जास्त ऑइली खातं, कोणी कमी खातं, त्याप्रमाणे आपल्याला घ्यायचं आहे. आणि मी तेलामध्ये जिरे टाकलेले आहेत. जिरे टाकून नंतर त्याच्यामध्ये मी लसूण टाकणार आहे. लसूण टाकल्यानंतर त्याला चांगला असा आपल्याला मॅश करून घ्यायचा आहे, चांगलं तळू द्यायचं आहे त्या लसणाला मस्त असं. कारण लसूण तेलात टाकणं पण एक खमंग अशी भाजीला चव येते. आपल्याला लसूण वाटताना लसूण आणि मीठ सोबत वाटायचं आहे. त्याच्यानंतर म्हणजे त्याच्याने चांगलं असं आपलं लसूण वाटलं पण जातं आणि भाजीला चव चांगली येते. पण जितकी चव चांगली येईल तितकेच न खाणारे माणसं पण भाजी आपली खातात. आणि इथं साधी सोपी आणि सिंपल भाजी मी केलेली आहे. आणि इथं मी कढीपत्ता ॲड केलेला आहे त्याच्यामध्ये. कुणी टाकतं कुणी नाही टाकत, जसं आपल्याला करायचं आहे. टाकू वाटलं टाकायचं, नाही नसेल टाकायचं नाही टाकायचं. पण मी इथं कढीपत्ता टाकून घेतलेला आहे. त्याच्यानंतर मी थोडीशी कोथिंबीरसुद्धा मी तेलातच टाकत आहे, कारण कोथिंबीरने पण छान असा फ्लेवर येतो. म्हणून इथं मी तेलातच मॅश करत आहे. आणि थोडीशी ठेवली आहे, ती भाजी झाल्यानंतर मी वरतून टाकून घेणार आहे. त्याच्यामुळे इथे कोथिंबीर टाकली. त्याच्यानंतर मी इथं टोमॅटो ॲड केलेला आहे. टोमॅटो आपल्याला जसं थोडंसं कुणाला आंबट भाजी लागते, कुणाला कशी लागते, म्हणून त्याप्रमाणे आपण टोमॅटो टाकू शकतो. जास्त झालं तरी काही हरकत नाही आहे. इथं टोमॅटो टाकला आहे. त्याच्यामध्ये मी मीठ टाकलेलं आहे, कारण मीठ टाकल्यानंतर आपलं जे टोमॅटो आहे ते चांगलं असं मिक्स होतं आणि बारीक होऊन जातं, त्याची पेस्ट होऊन जाते. पण मी तेवढं पण बारीक नाही करणार आहे. इथं थोडंसंच मी ही करणार आहे, टोमॅटोला मॅश करून घेणार आहे. कारण ते जेव्हा मी शिजायला ठेवीन तेव्हा ते चांगलं असं आपण मॅश होऊन जाईल त्या भाजीमध्ये. इथं पाहू शकता मी थोडंसं मॅश करून घेतलेलं आहे टोमॅटो. आणि ही भाजी खूप छान लागते. कुणी खात नाही जास्त प्रमाणात भाजी, पण अशा पद्धतीने तुम्ही भाजी कराल ना तेव्हा सगळे आवर्जून भाजी खातील. जास्त आपल्याला टोमॅटो मॅश करून घ्यायचं नाही आहे, थोडंसं मी मॅश करून घेतलं. आणि ह्याच्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये चांगले आपले मसाले पण तेलामध्येच ॲड करून घ्यायचे आहेत. मी इथं काळ्या मसाल्याचीच भाजी करते. इथं मी बारीक गॅस केला आहे, कारण मला मसाले ह्याच्यामध्ये ॲड करायचे आहेत, म्हणून मी इथं
गॅस बारीक केलेला आहे. बघू शकता काळा मसाला, घरगुती मसाला आहे हा, गावाकडून आलेला आहे. इथं मी काळा मसाला टाकलेला आहे आणि इथं मी हळद टाकत आहे. आपण मीठ उकडताना टाकलं होतं, उकडताना पण मीठ टाकलं होतं आणि टोमॅटो मॅश करताना पण आपण मीठ टाकलेलं होतं, म्हणून मी इथं मीठ वापरलेलं नाही आहे, कारण आपलं मीठ ऑलरेडी आहे म्हणून. आणि इथं मी जे आपल्याला मसालपुडी अवेलेबल होते तेच आपल्याला मसालपुडी टाकून घ्यायची आहे. कोणाकडं सुहाना असेल किंवा कोणाकडं दुसरी असेल तरी ते आपल्याला ॲड करून घ्यायची आहे. मी तर माझ्याकडे जे अवेलेबल होती मसालपुडी मी ती टाकलेली आहे. आणि इथं आपल्या मसाला चांगला आपल्याला 1 मिनटासाठी तेलात फ्राय करायचा आहे. जास्त करपू पण नाही अशी काळजी घ्यायची आहे आपल्याला. आणि इथं मी जे आपलं उकडलेल्या शेंगा होत्या ते पण मी त्याच्यामध्ये ॲड करून घेते आणि आपल्याला ह्याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे. बघू शकता आता पातळ वाटते भाजी, पण थोडंसं शिजल्यानंतर ती घट्ट होईल. आणि इथं आपल्याला चांगलं असं मॅश करून झाल्यानंतर मसाले वगैरे सगळे मॅश करून झाल्यानंतर जे उरलेलं जे लसूण होतं मी ठेवलं होतं थोडंसं ठेवलं होतं, अर्धा चमचा लसूण होता तो, आणि ते मी त्याच्यामध्ये वरतून टाकलेला आहे. त्याच्याने आपल्याला लसणाचा वास पण छान येतो आणि आपल्या भाजीचा खमंग असा वास येतो आणि खायला पण छान लागते. त्याच्यामुळे मी वरतून लसूण थोडंसं टाकलेलं आहे. आणि जेव्हा आपली भाजी उखळते आधी आपल्याला ह्याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट ॲड नाही करायचं आहे. जेव्हा आपली भाजी उखळते ना त्यावेळेस आपल्याला शेंगदाण्याचा कूट टाकून घ्यायचा आहे. त्याचा कधी पण तुम्ही बघा, उखळल्यानंतर आपण जेव्हा शेंगदाण्याचा कूट टाकतो कोणत्याही भाजीमध्ये तेव्हा असा आपल्याला खमंग असा वास येतो. आणि इथं माझी चांगली भाजी उकळलेली होती आणि माझं पाणी ऑलरेडी गरम होतं, त्याच्यामुळे मी इथं शेंगदाण्याचं कूट टाकून घेतलेलं आहे. आणि आपल्याला ह्याला शिजू द्यायचं आहे चांगलं. कुणाला कोणत्या प्रमाणे भाजी लागते, जास्त माणसं असले तर थोडीशी पातळच भाजी ठेवा, कमी माणसं असतील किंवा तुम्ही 1-2 जणच असाल खायला तर ह्याला आपण सुकी अशी भाजी करू शकतो. ह्याची सुकी भाजी करा तुम्ही, चांगली लागते. म्हणजे पाणी सगळं आटवून घेऊन आम्हाला थोडीशी मीडियम साईज पाहिजे होती, त्याच्यामुळे मी इथं थोडंसं मीडियम साईजच ठेवलेलं आहे. मला जास्त पातळ नको होती भाजी. तुम्ही ही भाजी करून नक्की पहा, कशी लागते ती कमेंट करून नक्की सांगा आणि खात राहा, मजेत राहा. चला तर मग भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.